राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड विधानसभा निवडणुकीमध्ये बहुमत मिळाल्यानं भाजपचा आत्मविश्वास दुणावलाय। तरी गाफील न राहता लोकसभा निवडणुकीसाठी भाजपनं जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली। शरद पवारांचा गड बारामती जिंकण्यासाठी भाजपनं नवी रणनीती आखली। पाहूयात या संदर्भातला एक रिपोर्ट। भाजपचं मिशन बारामतीत ओबीसी कार्ड। ओबीसी चेहरा नवनाथ पडळकरांवर जबाबदारी। बारामतीवरून महायुतीत रंगणार संघर्ष। शरद पवारांचा अभेद्य बालेकिल्ला बारामतीला सुरुंग लावण्याचं भाजपचं स्वप्न आहे। त्यासाठी पक्षानं रणनीती आखली। बारामती लोकसभेसाठी नवनाथ पडळकर यांच्या रूपानं ओबीसी चेहरा प्रभारीपदी निवडलाय। बारामती लोकसभा क्षेत्रातील इंदापूर येथे झालेला ओबीसी एल्गार महामेळावा गाजला होता। या पार्श्वभूमीवर पडळकर यांच्या रूपानं ओबीसी कार्ड खेळण्याचा भाजपचा प्रयत्न आहे। पडळकरांनीही विजयाचा विश्वास व्यक्त केलाय। की बारामती लोकसभेचा गेल्या 15 वर्षाचा जर आपण आढावा घेतला तर एक निष्क्रिय खासदाराच्या माध्यमातून बारामती लोकसभेच्या क्षेत्रातला विकासातील विषमता आपल्याला बघायला मिळेल आणि ती दूर करण्यासाठी महायुतीने जो संकल्प केलेला आहे मिशन 48 लोकसभा, त्याचाच एक भाग म्हणून बारामती देखील महायुती जिंकण्याचा संकल्प करीत आहे आणि ती जिंकणारच आहे। बारामती लोकसभा मतदारसंघ हा ओबीसी बहुल आहे। त्यातही धनगर समाजाचे मतदान तिथं लक्षणीय आहे। अभियंता असलेले नवनाथ पडळकर हे 2019 लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार होते। त्यांनी 3ऱ्या क्रमांकाची मतं घेतली होती। नुकताच त्यांनी ओबीसी वंचित भटक्या विमुक्त समाजाच्या विविध नेत्यांसोबत भाजपमध्ये ताकदीने प्रवेश केला होता। सध्या ते भाजपचे प्रदेश सचिव म्हणून कार्यरत आहेत। त्यामुळे पडळकर यांची प्रभारीपदी नियुक्ती करून भाजपनं बारामती जिंकण्यासाठी कंबर कसल्याचंच दिसून येते। 2014 आणि 2019 मधील लोकसभा निवडणुकीत भाजपनं राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे यांना झुंजवलं होतं। पण भाजपच्या या खेळीनं महायुतीत ठिणगी पडण्याची शक्यता आहे। अजित पवारांनी बारामती, शिरूर, सातारा आणि रायगड या 4 जागा लढण्याची घोषणा याआधीच केली आहे। अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या बारामतीतून लढतील आणि भाजप त्यांना सहकार्य करेल अशी चर्चा होती। त्यामुळे आता पेच निर्माण होण्याची शक्यता आहे। लोकसभेच्या जागा वाटपासंदर्भात अजूनही वरिष्ठ पातळीवर चर्चा झालेली नाही। ती चर्चा दिल्लीला ठरेल। त्यामध्ये प्रांताध्यक्ष तटकरे साहेब, आदरणीय अजितदादा, आदरणीय ज्येष्ठ नेते प्रफुल्ल हे सर्व मिळून ठरवतील। ज्या जागा आम्हाला हव्यात त्या जागा आम्ही नक्कीच, आमचा मित्रपक्ष आम्हाला सहकार्य करेल आणि जिथे आमची ताकद आहे त्याच जागा आम्ही लढवणार। नवनाथ पडळकर यांना लोकसभेचा तिथले निवडणूक प्रभारी केला आहे। काही आम्ही संयोजक नेमलेले आहे आणि शेवटी हे उमेदवार जे ठरवण्याचे अधिकार आहे ना, हे कुणाला नाही आम्हाला। आमचे हे नेते माननीय देवेंद्रजी, एकनाथजी आणि अजित पवारजी आणि आमचे केंद्रीय नेतृत्व हे सीट ठरवणार आहे आणि ज्यांना ज्यांना ज्या सीट जाईल त्या सीट 51% मतं घेऊन निवडून याव्या असं आम्ही काम करणार आहोत। दरम्यान मुंबईत राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या पार पडलेल्या बैठकीत नाव न घेता अजित पवारांनी मिटकरींना कानपिचक्या दिल्यात। मित्रपक्ष आपले सहकारी आहेत, त्यांच्याविषयी बोलताना तारतम्य बाळगा। आगामी निवडणूक महायुतीत लढायची आहे, त्यामुळे विनाकारण मित्रपक्षांवर टीका नको असं अजित पवार म्हणाले। बारामतीत पवार कुटुंबियांची निर्विवाद ताकद आहे। राष्ट्रवादीतल्या दुफळीमुळे आणि भाजपच्या एंट्रीनं विद्यमान खासदार सुप्रिया सुळेंना लोकसभा निवडणूक तितकी सोपी राहिली नाही। बारामतीची जनता शरद पवार कुटुंबियांना पर्याय देणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।